मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा बुलंद आवाज आणि महिला शक्तीची ओळख समजल्या जाणाऱ्या विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकर यांचा पत्ता कट होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत। त्यांचा 191 क्रमांकाचा प्रभाग फेररचनेत गायब झाला आणि त्यातील बराचसा भाग ज्या 195 प्रभागात गेला त्यावर अनुसूचित जातीचं आरक्षण लागू झालं। त्यानंतर पेडणेकरांनी 194 आणि 199 वॉर्डात घुसखोरीचा बराच प्रयत्नही केला, परंतु 194 मध्ये प्रमुख दावेदार असलेल्या आमदार सदा सरवडकर पुत्र समाधान आणि आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही। तसंच शेजारच्या 199 प्रभागातूनही शाखा प्रमुख कुसळे यांनी त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठी पेडणेकरांचे प्रयत्न हाणून पाडले। आता तर थेट मातोश्रीवरून किशोरी पेडणेकरांना निरोपाचा फोन गेला आणि तुम्ही पक्षासाठी काम करावं असे आदेश आल्याचे समजते। दरम्यान किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, मला अशा प्रकारचा कोणताही निरोप आलेला नाही, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जो आदेश देतील त्याचं पालन केलं जाईल। आता किशोरीताईंना मुंबई सोडून गोव्याचा रस्ता धरावा लागण्याची शक्यता आहे, कारण गोवा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे। थोडक्यात सांगायचं तर मुंबई महापालिका निवडणुकीत किशोरी पेडणेकर यांना शिरकाव करणं अत्यंत कठीण आहे, हे मात्र निश्चित। सचिन दांजी, मुंबई लाईव्ह।